रस्त्यावर पसरलेला काळोख आणि या सगळ्यातून नागरिकांचा रोजचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। ही दृश्य आहेत बीड शहरातील धानोरा रोडची। रात्रीच्या वेळेस या मार्गावर स्ट्रीट लाईट बंद असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अंधार पसरलेला पाहायला मिळतं। त्यात रस्त्याची अवस्थाही समाधानकारक नाही आहे, त्यामुळे अंधारात वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते। रस्त्यावरील खड्डे, अडथळे किंवा अचानक समोर येणाऱ्या वाहनांचा अंदाज अंधारात घेणं कठीण होतं, त्यामुळे किरकोळ निष्काळजीपणाही अपघाताला कारणीभूत ठरू शकतो। विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे ही समस्या केवळ धानोरा रोड पुरती मर्यादित असल्याचं चित्र नाही आहे। शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून समोर आल्यात। मग प्रश्न असा आहे की नागरिकांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट बंद पडल्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? दिवे बसवले जातात, पण त्यांची देखभाल केली जाते का? बंद दिव्याची पाहणी नियमितपणे होते का? आणि नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच प्रशासनाला या समस्येची दखल घ्यावी लागणार आहे का? कारण रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश असणं ही काही चैनीची सुविधा नाही आहे, ती नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे धानोरा रोडसह शहरातील ज्या भागांमध्ये स्ट्रीट लाईट बंद आहे त्या ठिकाणी तातडीची पाहणी करून दिवे सुरू करावेत, त्याचबरोबर खराब रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ही नागरिकांकडून होते। प्रशासनानं आता तरी अंधाराकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। का एखादी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार आहे? बीड शहरातील नागरिकांना विकासाच्या घोषणा नको आहेत, त्यांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि प्रकाशमान रस्ते हवेत। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही।